काय बघत आहात तुम्ही? म्हाळसा, आपला विवाह या इथे का झाला हे तुला आठवतंय? हो, तुम्ही एकदा सांगितल्याचे माझ्या स्मरणात आहे. तुम्ही तुमच्या एका भक्ताबद्दल सांगितले होते. होय, तिचं नाव आहे पालाई. खंडोबा, ही भोळी बाबडी सेवा गोड मारून घे र बाबा. आणि तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन मी तिला दृष्टांत दिला आणि माझा विवाह ह्याच पाली गावात होईल असं मी तिला वचन दिलं होतं. हो, तुम्ही सांगितल्याचे माझ्या स्मरणात आहे. पण आज असे अचानक तुम्हाला हे का आठवले? पालाई अजूनही इथेच राहते, त्या तिथे. मला देखील तिला भेटायची इच्छा आहे. निश्चितच. पालाई, मी तुला भेटायला आलो आहे. देवा, खंडोबा, खंडोबा. खंडोबा, म्हाळसाई, साक्षात तुमचं दर्शन झालं बघा. असं नशीब थोर म्हणून तुमचं दर्शन झालं. तुझं दर्शन झालं तर झालं, पण म्हाळसाईचं पण दर्शन झालं बघा. पालाई, तुझी नित्यनेमाने माझी भक्ती करतेस, मला तू जी हाक मारतेस ती मला निश्चितच जाणवते. तुझ्या भक्तीमुळे आमचा या गावात विवाह झाला. भाग्य आहे बघा माझं. देवाची कृपा झाली म्हणून हे झालं. देवानं मला सांगितलं तसं मी समज केलं. येळकोट येळकोट, सदानंदाचा हर हर. पण मला अजूनही ध्यानात येत नाही की बाणाई खरंच कैलासात येणार आहे की नाही. ते ह्या क्षणी सांगणे अत्यंत कठीण आहे गणेश. मला, यांना, सगळ्यांनाच असं वाटतं की बानूला लवकरात लवकर आत्मज्ञान व्हावे, पण तो क्षण काही समोर येताना दिसत नाही. मग त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? गणेश, तुझे जे विचार आहेत ते अगदी योग्य आहेत. बानूला आत्मज्ञान प्राप्त व्हावं यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले आहेत. आणि आता तर तुझे मूळ रूप काय आहे हे देखील तू बानूला सांगितले आहेस. गणेश, तू तिला तुझ्या मूळ रूपाबद्दल सांगूनही तिला आत्मज्ञान झाले नाही. खरं तर कैलासात तुला तिचा सहवास लाभला आहे, त्यामुळे तिला तुझ्याबद्दल अनेक गोष्टी जाणून अनेक गोष्टी ज्ञात होण्यासाठी सहाय्य झाले असते. परंतु तसे मात्र घडले नाही. मग तुम्हीच तिला हे का नाही सांगत? जर तिला तसे सांगायचे असते तर ह्या आधीच सांगितले असते. पण गणेश जे म्हणतो आहे त्याबद्दल विचार करायला हवा. बानूला आत्मज्ञान व्हायलाच हवे. लवकरच आपण त्यावर काही निर्णय घेऊ.
परंतु तुर्तास तरी आपल्या प्रस्थानाची घोषणा करण्यासाठी आपण प्रधानजींना भेटायला हवं. म्हणजे कैलासात प्रस्थान करायची वेळ आता समीप आली आहे का? होय. देवी, गडावर श्री म्हाळसादेवी आणि श्री खंडेराय यांचं आगमन झालं आहे. आपण त्यांची भेट घ्यायला हवी. हो, कारण आता पुढे काय नियोजन करायचं ह्याबद्दल त्यांच्याशी बोलणं होणं आवश्यक आहे. मला असं वाटत आहे की आपण या क्षणीच त्यांची भेट घ्यायला हवी. हो. माधवा, देवा, बंधो, लक्ष्मीदेवी, तुम्ही कुठे निघाला होतात का? खरं तर आम्ही तुम्हालाच भेटायला निघालो होतो. आता पुढे काय करायचंय याबद्दल बोलण्याकरता आम्ही आपली भेट घ्यायला येणार होतो. माधवा, मला आता असं वाटतं की आम्ही कैलासात प्रस्थान करणार आहोत ह्याची घोषणा करण्याची वेळ आता समीप आली आहे. म्हणजे आता सगळ्यांना कळणार की तुम्ही हे अवतार कार्य संपवून कैलासात जाणार आहात. हो. आम्ही देखील क्षीरसागरासाठी तेव्हाच प्रस्थान करू. आम्हाला देखील आमचं अवतार कार्य संपुष्टात आणावं लागेल. माधवा, लक्ष्मीदेवी, ह्या अवतार कार्यात तुमचे महत्व अनन्यसाधारण आहे. जर तुम्ही दोघेही नसता तर हे सारं कसं शक्य झालं असतं? आम्ही केवळ आमचं दायित्व पार पाडलं आणि हे घडणारच होतं. ह्या गडावर आल्यापासूनचा प्रत्येक क्षण मला अजूनही स्मरणात आहे आणि हे क्षण मी कधीही विसरणार नाही. देवा, मला असं वाटत आहे की आपण हे अवतार कार्य संपून कैलासात प्रस्थान करणार आहात याची घोषणा राज्यसभेत सर्वांसमक्ष करायला हवी. मला बंधूंचं म्हणणं पटतं आहे. माधवा, मला वाटतं त्याची आता सिद्धता करायला घ्यावी. होय देवा. आता ह्याची घोषणा आजच आपण राज्यसभेत करूया. चोडप्पा, यावे. देवा, तुम्ही बोलवलेसा? होय चोडप्पा. आज्ञा असावी देवा. चोडप्पा, राज्यसभेची सिद्धता करायला घ्या. राजसभा? होय. गडावरील सर्वांना या राज्यसभेसाठी उपस्थित राहायला सांगा. उभयजी. चोडप्पा, अजून एक गोष्ट आहे. सांगावं देवा. बानूला आणि सर्वांना देखील ह्या राज्यसभेसाठी उपस्थित राहायला सांगा. उभय देवा. आपण सगळ्यांनी मिळून जर बानूला एकाच वेळी शक्ती प्रवाहित केल्या तर तिला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. या बानू नाही, जयाद्री आहे.